धामणगाव येथे बंद घर फोडून पाऊण लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले. वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धामणगाव येथे एका बंद घराचे कडी कुलूप आणि पेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 72,800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 18 जुलैच्या रात्री ते 19 जुलै 2026च्या पहाटेच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बाळासाहेब गुरुनाथ ढेकणे वय 55 वर्ष राहणार धामणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 18 जुलै रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आई जेवण करून घराच्या उत्तरेकडील खोलीत झोपल्या होत्या. घराच्या 3 खोल्यांपैकी दक्षिणेकडील आणि मधल्या खोलीला कुलूप लावलेले होते. रात्री 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला. चोरट्यांनी मधल्या खोलीचे कडी कुलूप तोडले आणि आत ठेवलेले पत्र्याच्या पेटीचे कुलूप फोडून त्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये बोरमाळ 10 ग्रॅमची, गंटन 7 ग्रॅमचे, पिळ्याची अंगठी, झुबे व बेलपाज असा सुमारे 26 ग्रॅम सोन्याचे दागिने एकूण 72,800 रुपयांची चोरी झाली. या घटनेबाबत बाळासाहेब ढेकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 298/2026 BNS कलम 305A आणि 331 मध्ये 4 अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून पोलिसांना CCTV फुटेज मिळाले असून पोलीस निरीक्षक कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भोरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.